राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज 21 एप्रिल रोजी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेने या आंदोलनाचे नेतृत्व केले। कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते। जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे आणि इतर सेवा शर्तींबाबतच्या मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या। आंदोलकांनी हातामध्ये फलक घेऊन सरकारच्या धोरणांचा निषेध केला। मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात काम बंद आंदोलनाचा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। मी जिल्हाधिकारी कार्यालयातून संजय गांधी विभागातून 30 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झालोय। मला शासनानं 2024 मध्ये RNPHचे निकष आम्हाला मागितले होते, ते RNPHचा मी निकष दिला। मी सेवानिवृत्त होऊन 5 महिने झाले, परंतु शासनाने मला कुठल्याही प्रकारची पेन्शनची सुरू केलेली नाही। माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। शासनाने ते लवकरात लवकर सुरू करावी अशी मी शासनाला विनंती करतो। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज बुलढाणा जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पूर्ण बेमुदत 21 पासून पूर्ण बेमुदत संपावर गेलेले आहेत। हा संप आम्ही यापूर्वी शासनाकडे विविध आंदोलनाद्वारे, पत्राद्वारे, मोर्चाद्वारे निवेदन देऊन सुद्धा शासनाने अद्यापपर्यंत त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही आजपासून बेमुदत संपावर जात आहोत। त्यामध्ये पहिली आमची मागणी आहे, जुनी पेन्शन योजना लागू करा। परंतु शासनाने जुनी पेन्शन योजनेऐवजी RNPS म्हणून ही नवीन योजना सुरू केली, परंतु त्या योजनेचा कुठलाही निकष त्यांनी दिलेले नाही, कुठलेही प्रसिद्ध केले नाही। आज बरेचसे कर्मचारी आमचे सेवानिवृत्त झाले, परंतु त्यांच्या पेन्शनचा काही कुठलाही सांगपत्ता नाही। त्या बिचाऱ्यांना पगार नाही, पेन्शन नाही। त्या लोकांनी कसं जगावं याचं सुद्धा शासनाने भान ठेवलं पाहिजे। आणि हा जो आहे RNPSचा जो निकष आहे ते त्वरित लागू करावे। ते लागू होत नाही तोपर्यंत आमचा हा संप बेमुदत चालूच राहणार आहे। अशा अनेक विविध मागण्या आमच्या आहेत। कर्मचाऱ्यांचं वय वर्ष 60 वर्ष करणे, 10, 20, 30 जे आहे सेवा ज्येष्ठताप्रमाणे लोकांना बढती देणे, ह्या विविध अशा मागण्यांसाठी आमचा हा संप सुरूच राहणार। थँक्यू। मी अपर्णा नितीन आघाव, बुलढाणा जिल्हा कारागृह कर्मचारी संघटना बुलढाणा विभाग इथून आहे। आणि आज जो संप बेमुदत संप पुकारलेला आहे, याच्याकडे शासनाकडे एकच मागणी आहे की जे RNPS चालू केलेलं आहे त्याचा फक्त तुम्ही वेळ वाढवून न देता आम्हाला आता त्याच्यावर काहीतरी ठाम आणि आमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण काहीतरी निष्कर्षावर यावं असं सरकारला माझं आव्हान आहे। आणि आपण जे जुनी पेन्शन आमची बंद तर केलीच आहे, पण ही जे नवीन RNPS जे आमच्या समोर स्कीम लागू केलेली आहे त्याच्यावर आता आमचे कर्मचारी रिटायरमेंटला सुद्धा आलेले आहेत, पण अद्यापही त्याच्यावर काहीच ठोस निर्णय झालेला नाहीये किंवा त्याचे निकष नाहीये। आजपर्यंत आमचा कपात करण्यात आलेल्या पैशाचा कुठलाही हिशोब ठेवण्यात आलेला नाहीये। आमच्या पैशांचा हिशोब मायबाप सरकारने द्यावा आणि त्यात सोबतच आमच्या RNPSचा व्यवस्थित निकष, आमच्या पुढील सुरक्षेचे काय जे सेवा आहे त्याच्याबद्दल आम्हाला अवगत करावे हीच सरकारकडे मागणी आहे। आणि इतरही आमच्या भरपूर मागण्या आहेत, त्याच्यासाठी मी बेमुदत संपर्क करलेला आहे।